नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा विशेष लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य. मंडळी, यावेळचं साप्ताहिक राशी भविष्य हे दिनांक 2 ते 8 मे 2026 या काळातलं आहे. आता सर्वप्रथम आपण मेष राशीबद्दल बघू. मेष राशीच्या सर्वांसाठी तुम्ही तुमची महत्त्वाची कामं या आठवड्यामध्ये पूर्ण करू शकाल असा तुमच्यासाठी कालखंड आहे. विशेषतः सकाळच्या सत्रात ही कामं करून घ्यावीत. अजूनही काही काळ उष्णता राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आपण आपली तब्येत सांभाळावी. आगंतुक पाहुणे येण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे आणि व्यवसायात मात्र अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शनिवार, रविवार आणि सोमवार. यानंतर पुढची रास आहे वृषभ. वृषभ राशीसाठी तुमच्या पुढच्या आठवड्यातले सर्व दिवस उत्साहानं सुरुवात होतील. तुमच्यासाठी प्रत्येक काम वेळेत करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. वेगावर नियंत्रण ठेवा. मित्रवर्गासाठी वेळ द्या. कार्यालयीन कामातून तुम्हाला अधिक जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमी युगुलांसाठी हा कालखंड चांगला आहे. उन्हात फिरणं टाळा आणि विरोधकाच्या कार्यवाही मात्र चालू राहतील. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार आणि मंगळवार. यानंतरची राशी आहे मिथुन. मिथुन राशीसाठी ग्रहमानाची अनुकूलता तुमच्यासाठी बाजूने राहणार आहे. सुरुवातीला काही दिवस कामाचा ताण राहील. ज्यांचं नियोजन पक्कं आहे त्यांना ते वाटणार नाही. राग वाढवू देऊ नका. संयमानं राहा. परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांची प्रगती चांगली असणार आहे आणि प्रवासाचे बेत आखले जातील. त्यात तुम्ही सहभागी होणार आहात. सहचारिणीला वेळ द्या. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार आणि बुधवार. पुढची राशी आहे कर्क. कर्क राशीवाल्यासाठी हा सप्ताह व्यवसायात भरभराटीच नेणारा आहे. नवीन योजना आखता येतील. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे आणि जीवनावश्यक सोयीसुविधा वाढवून घेण्यासाठी ही चांगली संधी आहे. शेतकऱ्यांना या काळामध्ये पूर्वमशागतीची कामं करून अधिक नियोजन करता येऊ शकतं. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार आणि बुधवार. यानंतरची राशी आहे सिंह. सिंह राशीसाठी धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहणार आहे. जुनी येणी वसूल होणार आहेत, मात्र त्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील. आवडतं भोजन घेता येईल. वडीलधाऱ्या मंडळीकडनं आशीर्वाद घ्या. भावंडाच्या गाठीभेटी होतील. कुटुंबात रागावर नियंत्रण ठेवा. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड निश्चितपणे चांगला आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. यानंतरची राशी आहे कन्या. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी जे जे ठरवाल ते सिद्धीस नेण्यासारखे राहील. लोकांचं तुम्हाला चांगलं सहकार्य राहणार आहे. मनावर ताण राहणार नाही. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. या काळामध्ये स्थावर मालमत्तेत गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होऊ शकेल. वडीलधाऱ्या मंडळीचं मार्गदर्शन घ्या. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल, परंतु पुढील कामाचे नियोजन पक्कं लक्षात ठेवा. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. पुढची राशी आहे तुळ. तुळ राशीचा विचार करता दिवसाची सुरुवात थोडी दगदगीने होणार आहे. घाईघाईत कामे करू नका. वाहनावर नियंत्रण ठेवा. नियमानुसार कामे करा. कुणालाही अधिकची आश्वासने देऊ नका. विशेषतः कामाचा वेळ दुपारच्या सत्रात असावा, त्यामुळे अडचणी कमी येणार आहेत. पालकांना आपल्या मुलांच्या गौरवास्पद यश ऐकायला मिळणार आहे. तुमच्यासाठी वेळ असणार आहे दुपारचा आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस असतील सोमवार, मंगळवार आणि बुधवार. वृश्चिक राशीसाठी दिवसाची सुरुवात उत्साहात होणार आहे. या काळात चांगल्या घटना घडल्याच्या कानावर येतील. आपणाला पैसासुद्धा चांगला मिळू शकतो, परंतु दुसऱ्यांना समजून घेण्याची तयारी ठेवा. कार्यालयीन जबाबदारी आली तर ते सांभाळून घ्या. विद्यार्थ्यासाठी हे आनंदाचे दिवस असतील. महत्त्वाची कामे सकाळच्या सत्रात आटपून सायंकाळी प्रवासात तुम्ही गुंतले असाल तरी अडचण येणार नाही. म्हणजेच नियोजनासाठी हा काळ तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. धनुराशीसाठी कार्यक्षेत्रातील कामाचा ताण हळूहळू कमी होणार आहे. विद्यार्थ्यासाठी हा कालखंड चांगला आहे.
नवविवाहितासाठी सुद्धा हे दिवस चांगले आहेत. अद्याप ज्यांना लग्न झालं नाही त्यांना शेवटची संधी म्हणून येणाऱ्या स्थळाला नकार देऊ नका. थोडे मसुद्दीपणाने वागण्याची गरज आहे. धनलाभ होण्याच्या दृष्टीनं हा काळ चांगला आहे. व्यापाऱ्यांसाठी या काळामध्ये गुंतवणूक सगळ्यात चांगली असेल. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस असतील गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मकर राशींचा विचार करता विविध आघाड्यावर तुम्हाला यश मिळणार आहे. काही योगायोगाच्या घटना घडतील. तुमच्या नावाची प्रशंसा केली जाईल आणि तुमचा सन्मान वाढेल. नोकरी जबाबदारी अधिकची मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाने भारावून जाल. तुमचा अधिक आर्थिक फायदा होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार आणि बुधवार. कुंभ राशीचा विचार करता दिवसाची सुरुवात जरा चाचपडत होणार आहे. या काळामध्ये अवास्तव लोकांना आश्वासनं देऊ नका. कामाची घाई करू नका. गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आपली महत्त्वाची कामं दुपारच्या सत्रात करा. अनावश्यक दगदग करून घेऊ नका. सर्वांसाठीच हा थोडासा टेन्शनचा काळ असला तरी तुमच्यासाठी बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे आनंदाचे दिवस जाणार आहेत. यानंतरची राशी आहे मीन. मीन राशीवाल्यांसाठी महत्त्वाची कामे सकाळच्या वेळात वाटपून घ्या. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना आनंदाचे शब्द ऐकायला मिळतील. इतर विद्यार्थी वर्गांना यश पाहायला मिळेल. व्यापारी आनंदून राहतील, त्याचाही फायदा घ्या. दुपारच्या सत्रात काही अडचणी असतील. कामाला विलंब होण्याची शक्यता आहे, मात्र काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. प्लॉटिंगमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला फायद्याची ठरू शकते. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत बुधवार, गुरुवार, शुक्रवार. मंडळी, हे पाहिलं आपण सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य. साप्ताहिक राशी भविष्य हे भविष्यात तुम्हाला करावयाच्या प्रगतीची सूचना देत असतं. साप्ताहिक राशी भविष्य ऐकणं चांगलं, वाचणं चांगलं आणि त्यानुसार नियोजन करणं चांगलं. पण निव्वळ भविष्य माणसाचं आयुष्य बदलू शकत नाही, हेही तेवढंच सत्य आहे. कर्तृत्वाला भविष्याची जोड दिली तर तुमच्यासारखा यशस्वी कुणी असणार नाही. मंडळी, चला, तुम्हाला पुढच्या आठवड्यासाठी भरभरून शुभेच्छा. आणि एक छोटीशी विनंती, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आत्ताच सबस्क्राईब करा. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.